नमस्कार, मी अनिकेत. जय महाराष्ट्र फोकस या आमच्या विशेष बातमीपत्रात तुमचं स्वागत. दैनंदिन आयुष्यात अशा अनेक बातम्या, घडामोडी, घटना असतात ज्यांचे कंगोरे उलगडणं आवश्यक असतं. अशा घटना ज्यांची दखल घेणं आपल्याला क्रमप्राप्त असतं, ज्यांच्यावर विशेष फोकस करणं गरजेचं असतं. जय महाराष्ट्र फोकसमध्ये आम्ही अशाच घटनांवर, विषयांवर फोकस टाकण्याचा प्रयत्न करतो, ज्या असतात तुमच्या आणि आमच्या जिव्हाळ्याच्या, तुमच्या आणि आमच्या आयुष्याशी निगडीत, प्रत्यक्ष नसल्या तरी अप्रत्यक्ष. मायानगरी मुंबईवर एकेकाळी अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं. बिल्डर्स, हॉटेल मालक, बॉलिवूड, अगदी राजकीय नेतेही अंडरवर्ल्डच्या नावानं थरथर कापत असत. पण मुंबई पोलिसांच्या विशेष ॲक्शन प्लॅन्सनं, ऑपरेशन्सनं अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडलं. गेल्या काही महिन्यांपासून अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रिय होऊ पाहतंय. पण मुंबई पोलिसांनी अशी काही यंत्रणा राबवली आहे की ज्यामुळे अंडरवर्ल्डच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. म्हणूनच आज आम्ही फोकस करतोय अंडरवर्ल्डचा कणा मोडणाऱ्या मुंबई पोलिसांच्या खास ऑपरेशन्सवर. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रिय होऊ पाहत आहे. गँगस्टर अश्विन नाईकला झालेली अटक असोत की दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावात सहभागी होऊ नये म्हणून वरिष्ठ पत्रकार ए बालाकृष्णन यांना आलेली धमकी असोत, गँगस्टर पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. या गँगस्टरांच्या ॲक्टिव्हिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक ऑफिसर एक गँगस्टर अशी योजना राबवली आहे. मुंबईतून हद्दपार झालेला अंडरवर्ल्ड काही काळानंतर पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहे. अंडरवर्ल्ड डॉनचे गँगस्टर पुन्हा सक्रिय होताना दिसतायत. 2015 साली रवी पुजारीच्या 50हून अधिक हस्तकांना क्राईम ब्रँचकडनं बेड्या ठोकल्या गेल्यात. तर छोटा शकीलचे हस्तकही धमकी आणि हत्येचा कट रचण्याच्या आरोपात जेरबंद झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून डॉन लोकांचे हे गँगस्टर पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत. या सक्रिय होऊ पाहणाऱ्या अंडरवर्ल्डला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईच्या दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी एक ऑफिसर एक गँगस्टर अशी योजना सुरू केली आहे. एक अधिकाऱ्याकडे एका संघटित गुन्हेगारी टोळीची आरोपीची जबाबदारी दिलेली आहे. आमच्या अधिकाऱ्याने 15 दिवसातून त्याच्या घरी जाऊन त्याचं चेक करायचं की हा आरोपी सध्या करतो काय, ज्याचं पूर्वीचं रेकॉर्ड आहे आणि संघटित गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सभासद आहे. अशा सर्व 93 लोकांची आम्ही यादी केली आणि एक पोलीस अधिकाऱ्याला एक आरोपी असं वाटप करू. एक ऑफिसर आणि एक गँगस्टर या योजनेनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याच्या हद्दीतील आणि अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या गुंडाच्या मागावर राहावं लागणार आहे. अशाही आरोपींच्या मागावर राहावं लागेल ज्यांना मोक्का, टाडा किंवा पोटासारख्या गुन्ह्यात अटक झाली होती आणि सध्या जामिनावर बाहेर आहेत, त्यांच्यावरही लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या त्या गँगस्टर्सच्या सर्व अपडेट्स, म्हणजे तो काय करतो, कोणाला भेटतो, त्याच्या कमाईचा सोर्स काय, याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवता येईल. ही सर्व माहिती अपडेट ठेवण्याचं काम त्या नेमून दिलेल्या ऑफिसरला करावं लागणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दक्षिण मुंबईमध्ये 93 जणांची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. त्या अधिकाऱ्याने 15 दिवसातून त्याच्या घरी गेलं पाहिजे की तो काय करतो. नंतर 15 दिवसातून त्याला पोलीस स्टेशनला बोलून सिनियर PI आणि PI क्राईमच्या समोर उभं करायचं. त्याचं आता उदरनिर्वाहाचं साधन काय, त्याचा मित्रपरिवार काय, तो आता कोणाकोणाशी त्याचं कोऑर्डिनेशन चालू आहे, या सर्व गोष्टींचा आम्ही अभ्यास करतो. आणि जर त्याचं जर हे असेल संशयास्पद वागणूक, तर इव्हन त्याच्या हालचालीवर बारकाईने आम्ही लक्ष ठेवतो.
पोलिसांनी तयार केलेली लिस्ट ही दक्षिण मुंबईतल्या गँगस्टर्सची आहे, जो दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा गड मानला जातो. पोलिसांनी तयार केलेल्या लिस्टमधील एकूण 93 पैकी 76 जणांच्या पोलीस मागावर आहेत. तर 17 गँगस्टर अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सध्याचं मुंबईचं वातावरण पाहता या गँगस्टर्सवर नजर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अंडरवर्ल्डची संबंध असलेल्या गँगस्टरवर आता पोलीस नजर ठेवत आहे. जर ते गँगस्टर जामिनावर बाहेर आहेत आणि त्यांना शोध लागत नाही आहे तर पोलीस त्यांच्या जामीनदारावर कारवाई करणार अशी बाब करत आहे. कॅमेरामॅन शारीफसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. मुंबई पोलीस अंडरवर्ल्डला कंट्रोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. रवी पुजारीच्या वाढत्या दहशतीला आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ऑपरेशन 172 सुरू केलंय. या ऑपरेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशननं त्यांच्या हद्दीत राहणाऱ्या हिस्ट्री शीटरची यादी बनवली. या यादीनुसार रवी पुजारी गँगशी संबंधित 172 लोकांवर नजर ठेवली जाते. म्हणूनच या मिशनला पोलिसांनी नाव दिलंय मिशन 172. या 172 म्हणजे अर्थात 172 मधनं 75 हस्तकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. फिल्म स्टार्सना धमकी, उद्योगपतींना धमकी. मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या दहशतीला सुरुवात झाली आहे आणि दहशतीमागे आहे रवी पुजारी गँग. रवी पुजारी गँगच्या शूटर्सनी खंडणीसाठी 2014च्या ऑगस्टमध्ये सिनेनिर्माता मोरानी ब्रदर्सच्या कार्यालयावर फायरिंग केली. त्यानंतर पोलिसांवरचा दबाव वाढला. वाढत्या दबावामुळे मुंबईच्या वरिष्ठ पोलिसांनी एक मीटिंग घेतली. ह्या मीटिंगमध्ये रवी पुजारीवर कंट्रोल कसा करावा ह्याचा एक फुल प्रूफ प्लॅन तयार केला, ज्यामध्ये रवी पुजारी यांचे लोकांची एक लिस्ट बनवली गेली. या लिस्टमध्ये होती 172 लोकांची नाव. याला नाव दिला मिशन 172. रवी पुजारीच्या 172 हस्तकांची लिस्ट बनवून त्यांना जेरबंद करण्यासाठी क्राईम ब्रांचनं 12 टीम्सना कामाला लावलंय. यात खंडणी विरोधी पथकाची भूमिका मुख्य मानली जाते. रेकॉर्डवरच्या 172 हस्तकांची यादी तयार करण्यात आली आहे आणि या यादीतल्या हस्तकांवर करडी नजर ठेवण्यात येते. बड्या सिनेनिर्मात्यांना आलेल्या धमक्या, सिनेनिर्माते मोरानींच्या घराबाहेर झालेलं फायरिंग या सगळ्याच्या मागे कुख्यात रवी पुजारी टोळी आहे. या टोळीनं पुन्हा एकदा मायानगरी मुंबईत आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. रवी पुजारी गँगनं दहशतीच्या जोरावर मायानगरी मुंबईवर कब्जा करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई पोलिसांवर दबाव वाढायला सुरुवात झाली. आणि मग पुजारी गँगला काबूत ठेवण्याच्या दृष्टीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली आणि त्यात बनला एक फुल प्रूफ प्लॅन. या प्लॅननुसार क्राईम ब्रांचच्या 12 टीम्स कामाला लागल्यात. आणि या 12 टीम्सपैकी खंडणी विरोधी पथकावर विशेष जबाबदारी आहे. पोलिसांनी पुजारी गँगच्या 172 म्होरक्यांची यादी बनवली आणि प्रत्येक म्होरक्यावर करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. फक्त मुंबईच नाही तर ठाणे, कल्याण, नवी मुंबई सगळीकडे रवी पुजारी गँगच्या म्होरक्यांवर आता मुंबई पोलिसांची नजर आहे. मुंबई पोलिसांच्या या प्लॅनला यशही आलंय. गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या 75हून अधिक म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय.
ऑगस्ट 2014मध्ये एका संघटित गुन्हेगारी टोळीने एका फिल्म प्रोड्युसरच्या घरावरती फायरिंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर सातत्यानं व्यावसायिक लोकांना खंडणी मागण्यासाठी धमक्या येत होत्या. तेव्हा आम्ही एक मोहीम उघडली होती. जो रवी पुजारी नावाचा एक जो गँगस्टर आहे तो परदेश स्थित आहे. त्याच्या रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत, गँगस्टर आहेत, त्याची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली होती. गतवर्षी आमच्याकडे अशा प्रकारची जी माहिती होती, त्यात 172 लोकांची आमच्याकडची माहिती होती. आम्ही ह्या केलेल्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळालं. आम्ही जवळपास 52 लोकांना आम्ही त्या पर्टिक्युलर टोळीच्या लोकांना MCC खाली वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक केली. त्यानंतर ह्यावर्षीसुद्धा तशीच मोहीम आम्ही चालवली. ह्यावर्षी अजूनही ज्या दुसऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होत्या त्यांच्याविरुद्ध पण ती मोहीम राबवली आणि MCC खाली कारवाई केल्यामुळे ह्या लोकांना जामीन होत नाही. हे लोक जेलमध्ये बंद राहतात. त्यामुळे यांच्या कारवायांना पायबंद घातला जातो असा आमचा अनुभव आहे. मुंबई पोलिसांनी अनेक म्होरक्यांना अटक केली आहे, ज्यामध्ये विजय कृष्ण राव, महेश लोहार, सुधाकर पुगे, मदनचंद सोनकर, आशुतोष वर्मा, राम बहादूर चौहान, अशरफ शकील सय्यद, समीर जुबैर सय्यद अशा कुख्यात क्रूरकर्मा आणि निर्दयी म्होरक्यांचा समावेश आहे. या म्होरक्यांचा शिडीसारखा वापर करायचा आणि त्याद्वारे त्यांचा बॉस रवी पुजारीला परदेशातून अटक करायची असा प्रयत्न गुप्तचर यंत्रणा करतेय. अंडरवर्ल्ड डॉननी अंडरवर्ल्डच्या काळामध्ये भरपूर पैसा कमावला आणि या पैसा पाहून त्यांनी नवीन व्यवसायही सुरू केला. पण या व्यवसायामध्ये त्यांना गरज होती लोकांमध्ये भीती, आणि ही भीती कायम राहावी म्हणून अंडरवर्ल्ड परत ॲक्टिव्ह झाला. त्यामुळे सुनीलसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र फोकस.